आपल्या सोबत आहेत सांगलीचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य विशाल पाटील सर। मोठ्या प्रमाणात तुमच्यावर लक्ष झालेलं होतं, तुम्ही निवडणूक जिंकलात, पहिली काय प्रतिक्रिया? नाही, खूप आनंद आहे। हे पहा, निवडणुकीला आम्ही ज्या वेळेला लढलो त्यावेळेला मी अर्ज भरण्याइतपत काम केलं। त्याच्या पुढचं सगळं कार्य म्हणजे माझा अर्ज ठेवायला पाहिजे, प्रचार केला पाहिजे, माझं चिन्ह नवीन होतं, माझं नाव 17 नंबरला होतं, नवीन चिन्ह असून सुद्धा लोकांपर्यंत 15 मिनिटात लोकांनी पोहोचवलं। एवढं ॲग्रेशन या कार्यकर्त्याचं होतं। ही निवडणूक ही माझी नसून ही जनतेची आहे असं लोकांनी समजून प्रत्येक मतदारापर्यंत त्यांनी माझं चिन्ह पोहोचवलं, माझं नाव पोहोचवलं आणि माझी निवडणूक हातात घेऊन काही मला करावं लागलं नाही, फक्त हात जोडून नमस्कार करत लोकांपर्यंत जाणं एवढंच केलं। लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळे विजय झाला, नाही तर अपक्षाला निवडणूक जिंकणं एवढं सोपं नसते। तुमच्या घराण्याने काँग्रेससाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं होतं, काँग्रेसने तिकीट दिलं नव्हतं, लोकांचा रेटा होता, तुम्ही उभं राहावं, ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? हे पहा, हा आमची काँग्रेस पक्षाची बांधिलकी आहे। काँग्रेस पक्षा जडणघडणीत आमच्या आजोबांनी, आमच्या पूर्ण कुटुंबियांनी योगदान दिलेलं आहे आणि काँग्रेसने सुद्धा आमच्या कुटुंबाला भरभरून दिलेलं आहे। आणि ही गरज होती काँग्रेस पक्ष त्या जिल्ह्यात जीवन ठेवण्याची, ही गरज होती भाजपचा पराभव सांगलीत करण्यासाठी। त्यामुळे जनतेने आम्हाला उभं केलं। माझ्या उमेदवारीमुळे निश्चितच आमचे नेते विश्वित कदम यांना त्रास झाला, काँग्रेस पक्षाच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना त्रास झाला, पण हा सगळा त्रास होऊन सुद्धा आज शेवटी आपण इथं निवडून आलेलो आहे, त्यामुळे त्या त्रास झाल्याबद्दल मी पहिला सगळ्या नेत्यांची क्षमा मागतो। पण ह्यातनं काँग्रेस बळकट झालेली आणि महाविकास आघाडी सुद्धा ह्या माझ्या विजयातनं बळकट झाली असं मी सांगतो। 99 वरून तुमच्यामुळे 100 वर गेली आहे काँग्रेस। हे पहा, सांगली आणि काँग्रेस पक्ष जाणून बुजून ह्याचं योगदान त्या भारताच्या जडणघडणीत आहे, स्वातंत्र्य लढाईत आहे आणि म्हणून काँग्रेसला आज गरज आहे पुन्हा देशाच्या स्वातंत्र्य लढाईसारखी लढाई जिंकून पुन्हा ह्या भाजपला ह्या ठिकाणी बाजूला करणं। आणि ह्या लढाईत आपल्या सांगलीच्या जनतेनं पाठवलेला प्रतिनिधी आज काँग्रेसमध्ये गेला, काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे 100चा आकडा पार केला, ह्याचा स्वाभिमान आम्हाला सगळ्यांना अभिमान आहेच।